स्वीकारली आहे संघाची रायगड स्टारची आणि त्यांचं आपण व्हॉट्सअपवर सुद्धा छायाचित्र पाहिलं की त्यांनी जबाबदारी पूर्ण केली, आपल्या संघाला चांगलं लीड केलं आतापर्यंत. पण यानंतर काय, पण बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत देवगिरी ब्लास्टर्सकडून अमोल गेहराव. तर एक चांगली लढत अपेक्षित आहे दुपारच्या सत्रामध्ये. काल आपण पाहिलं हाय स्कोरिंग मॅचेस चेस सुद्धा झालेले आहेत आणि आज सुद्धा कदाचित तसं घडू शकेल. सूर्यप्रकाश आहे, खेळपट्टी सुकलेली आहे, आउटफील्ड सुकलेली आहे, फलंदाजांची चंगळ आहे आणि पाहूया आज देखील मागच्या 2 दिवसांप्रमाणे फलंदाज मजा लुटतायत का. अतुल स्ट्रायकर सेंडला आणि बॉलिंग ट्रॅकर अमोल मुख्य पाहुणे. व्यासपीठावर आपण पाहतोय सचिन डबळे सर जे या स्पर्धेचे उद्घाते आहेत, सर्व आहेत, चर्चा करतायत. ऑल इंडिया ओपन कॅटेगरी आता स्टार्ट होणार या सामन्यानंतर. त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं tenniscricket.in च्या माध्यमातून आमच्याशी जुडले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल, अँगलचा वापर करायचा आहे पण पिचिंगवर लक्ष द्यायचं आहे. लक्ष हटलं तर भुर्दंड बसेल. सुरुवात या सामन्याची व्हाईट बॉलने. निश्चित आहे, अँगल बनवण्याचा प्रयत्न केला. राऊंड विकेट येतोय तो उजव्या हाताने आणि उजव्याच्या बाहेर चेंडू टाकताना तो अधिक बाहेर टाकला आणि त्यामुळे त्याला अधिक बाहेर चेंडू निघालेला आपण बघितला. तर एक मोठा वाईड आहे हा. धावफलकावरती 1 धावे सुरुवात होते. रायगड स्टार्सची उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना आहे आणि इथे जो जिंकणारा संघ आहे तो थेट पोहोचणार आहे सेमीफायनल मध्ये. पडद्यामागचा आवाज आणि तो तुम्ही आता पडद्यावर पाहिला नरेश ढोबे सरांचा. आमचा समालोचन कक्ष सुमित तिवारी दाखवत आहेत. बॉल हवेत आहे, इनसाइड आउट खेळले आहेत. जितकं एलिव्हेशन द्यायचं होतं तितकं मिळालं नाही. फोर्स कमी पडला. बॉल स्वीपर कव्हरला अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेले आहेत आणि आता विथ बॅट अतुल डमलेने आपला डाव सुरू केलेला आहे. रायगड स्टार संघ पोहोचलाय 3 वर. निश्चित फटका खेळतानाच असा दिसलं होतं की त्याला सर्कलच्या बाहेर चेंडू उडवायचा आहे. परंतु थोडासा वेग असता तर मला वाटतं बाउंड्री क्लिअर झाली असती, पण असं काही घडू शकलेलं नाही. चेंडूला इलिव्हेशन जास्त मिळालं, अर्थातच 2 धावा. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि योग्य त्या वेळी बॅटचा फेस ओपन केला. परफेक्ट स्क्वेअर कट. बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. मिळतील 4. रायगड स्टार पोहोचतोय आता 7 वर. चौकार. इथे चांगला फटका आहे. जो वेग आपण मगाशी चर्चा करत होतो तो वेग इथे त्यानं पकडलाय. स्क्वेअर कट होता मात्र थोडासा हवेत चेंडू होता. इथे रिस्क होती कारण क्षेत्ररक्षक थर्ड सर्कल वरती होते, मात्र थोडंसं अंतर राहिलं आणि चेंडूनं सीमारेषेचं अंतर गाठलं. रायगड स्टार पहिलं षटक सुरू आहे आणि धावफलकावरती तब्बल 7 धावा. चांगली सुरुवात आहे रायगड स्टारची. सुरुवातीलाच जास्तीत जास्त महत्व दिलं जातं आणि तेच महत्व ओळखताना अतुलने आतापर्यंत चांगले स्ट्रोक सिलेक्ट केलेले आहेत. अमोल घेराव अराउंड विकेट. ओ ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफ आहे, सर्कलच्या आतमध्ये पाठलाग करेल पण त्याचा पाठलाग कमी पडेल. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. आता धुवाधार खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल डिंबळेचा षटकार. गुड लेंथ बॉलला लॉंग ऑफच्या डोक्यावरून पंच केला अक्षरशः इथे आणि एक शानदार षटकार देखील मिळाला. हळूहळू वेग वाढवलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढली, दुसऱ्या चेंडूवरती 2 काढल्या, त्यानंतरचा चौकार आणि आता षटकार. धावांची गती वाढवतायत रायगड स्टार. 13 वरती पोहोचलेत. म्हणजे आपण शाळेत शिकताना चढता क्रम पाहायचो संख्येचा, तसा चढता क्रम पाहायला मिळाला. या शफल झाले, प्रॉपर पोझिशन घेता आलं आणि हा पण जॅक खेळायचा होता पण टायमिंग जुळलं नाहीये. दरम्यान पूर्ण झाले एक सिंगल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14. चांगला फटका होता इथे. खर तर सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. मोठा फटका आल्यानंतर त्यानंतर तुम्ही पुढचा चेंडू कसा खेळता यावरती खरं तर तुमची स्ट्रेंथ लक्षात येते आणि इथे अतुल डिंबळेने दाखवलंय की तोच एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. अमोल सुद्धा कमी नाहीये. पहिल्या षटकाची जबाबदारी तिने अशीच त्याने स्वीकारली नाहीये. अमोल अराउंड विकेट. मागच्या पायाला घट्ट केलं आणि जसे फटकेबाजी अतुल डिंबलेची अगोदर आपण पाहिली तशीच फटकेबाजी आता नितीनची सुद्धा पाहायला मिळते. कॉपी बुक स्टाईल बॅटिंग. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. बॉल सीमारेषा पार. धावसंख्या पोहोचते 18. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते. 2 क्षेत्ररक्षक आपण स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला सीमारेषा कव्हर करतायत आणि चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन टाकला जातोय. तर हे कुठंतरी आपण म्हणतो की समन्वय नव्हता इथे गोलंदाजामध्ये आणि तो प्रश्नात होता. बिलकुल कॉन्शियस माइंड मध्ये होता की चेंडू कुठे टाकायचा आहे, कसा टाकायचा आहे. आणि आपण पाहिलं जिथे 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्र तिथे खूप मोठा गॅप मिळाला आणि 4 धावा इथे सहजपणे. ओहो, मोह होतो आता फलंदाजांना रिव्हर्स हिट खेळण्याचा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आणि यावेळेस तो मोह आवरता आला नाहीये. दरम्यान येतोय हा शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. डॉट. रायगड स्टार संघ पहिल्या षटकानंतर बिनबाद 18.
षटक चांगलं राहिलं रायगड स्टारसाठी. सुरुवात चांगली राहिली. 2 बाउंडरीज मिळाल्या, 1 षटकार मिळाला आणि तब्बल 18 धावांबरोबर रायगड स्टार्सनं सेमीफायनलच्या दिशेनं पहिलं पाऊल तर दमदार टाकलेलं आहे. आता त्यांचं पाऊल मागे कोण कसा खेचतोय हे आपल्याला बघायला मिळेल पुढच्या 5 षटकांमध्ये. अजून 5 षटकं आहेत, खरं तर अजून 6 षटकं आहेत. एकूण 12 षटकांमध्ये इथे घनघोर युद्ध आपल्याला बघायला मिळेल. दुसरं षटक सुरू होईल आणि गोलंदाजी मार्कवरती संघनायक अजय पुराणिक. कॉन्टेस्ट वरच्या दर्जाचा आता पाहायला मिळेल. अजय पुराणिक वर्सेस अतुल डिमले. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल डीप होणारा होता. मिडॉनला थोडंसं सरकावं लागेल. उजवीकडे बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत आरामात एक सिंगल कंप्लीट केले. सुरुवात या षटकाची सिंगलने. धावसंख्या 19. निश्चित दिशा आणि टप्प्यामध्ये चांगलं नियंत्रण असतं अजय पुराणिकचं नेहमीच. आणि तो ज्यावेळेस अगोदरचं षटक खराब येत असताना संघनायक स्वतः गोलंदाजीला पुढच्या षटकामध्ये येतोय. इथेच त्याची योग्यता स्पष्ट होते. ऑन साइडला स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे. काऊ कॉर्नरचा पोहोचेल बॉलवर. एक सिंगल कंप्लीट केली. दुसरा तरी प्रयत्न केला जाईल कारण संधी मिळते जेव्हा दूरवरच्या क्षेत्रात बॉल जातो. अशा वेळेला फलंदाज त्या गोष्टींची खूप चांगल्या पद्धतीने चाचपणी करतात आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. निश्चित पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता. धावा रोखण्यासाठी काय गरजेचं आहे आणि योग्य चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. थोडासा पूल करण्याचा प्रयत्न जरूर मिळाला परंतु पुन्हा एकदा वेग देण्यास अपयशी ठरले फलंदाज. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. 20 पार होतोय. 21 धावा. हो, धीम्या गतीचा बॉल होता. इतका सोपा मोका आणि टेन्शन मध्ये अजय पुराणिक आला. त्यांना माहिती होतं की बॉल आता सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. टेन्शन मध्ये नितीन सुद्धा आहे. इतका सोपा मोका त्यांनी हातातून सोडला. नाही, कधीतरी होतं आपल्याकडे आईस्क्रीम हातात आलेली असते आणि पटकन तिच्यावरती ताव मारायचं म्हणून आपण प्रयत्न करतो आणि ती गळून जाते हातातून खाली. तसंच झालंय काहीतरी नितीनच्या बाबतीमध्ये. मोठा फटका त्याला हवा होता. मात्र चेंडूच्या गतीचा अंदाज त्याला आला नाही आणि निर्धाव चेंडू मिळालाय. हवेत आणि बॉल सीमारेषेच्या पार. 1 बाउन्स घेईल. 4 मिळेल आणि रायगड स्टार संघ पुन्हा एकदा द्रुत गती घेतोय आणि पोहोचतोय आता बिनबाद 25 वर. हे योग्य शॉट होता. इथे लेंथ बॉल टाकायचा प्रयत्न केला. थोडंसं व्हेरिएशनच्या प्रयत्नामध्ये अजय पुराणिकनं हा बदल केला होता. स्लोवर 1 होता मात्र उजव्याच्या बाहेर आणि त्यामुळे भरपूर रूम मिळाला फटका खेळायला. कव्हरच्या डोक्यावरून सुंदर फटका दाखवला इथे फलंदाज नितीन मांडवेने. संघनायक आहे नितीन. 25 वरती घेऊन जातोय आपल्या टीमला रायगड स्टार्स. चांगली सुरुवात रायगड स्टारची फलंदाजी करताना. हो, यावेळेस फटका फसलाय. बॅटच्या संपर्क बॉलशी व्यवस्थित झाला नाही आणि त्याचमुळे पॉइंटला झेल देऊन फलंदाज नितीनचा खेळ संपला. प्रशंसा झाली होती नितीनची. चांगला खेळ त्यांच्या वतीने मिळतो रायगड स्टार्सला. पण मात्र अजय पुराणिकला तर मान्य नव्हतं आणि त्यांनी विकेट मिळवलाय. रायगड स्टारला पहिला धक्का. अगोदरचा चेंडू हा खरं तर जाळ्यात पकडण्यासाठी दिलेलं आमिष होतं का आता असा प्रश्न पडायला लागलेला आहे. कारण अजय पुराणिक हा हुशार गोलंदाज आहे. छोट्या सेटअपसाठी तो ओळखला जातो. अगोदर थोडासा पुढे चेंडू टाकला होता. फलंदाजाला मोहात टाकलं होतं आणि नंतर तोच चेंडू होता फक्त अलीकडं हळूवारपणे अलीकडे टप्पा घेतला होता. षटकातला अजयचं हे षटक 7 धावांचं राहिलंय म्हणजे मागच्या षटकाच्या तुलनेनं अजय ॲज अ कॅप्टन चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळालाय. ज्यांनी विकेटचा शोध सुद्धा पूर्ण केलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ऋषी जे फ्रेश बॅटर आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला अतुल डिंबळे ज्यांच्या वतीने आतापर्यंत 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन फलंदाजी करताना रायगड स्टार्सला मिळालंय. शॉर्ट लेन अपर कट. बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करतोय पण पाठलाग पडतोय कमी आणि बॉल जाते सीमारेषेच्या बाहेर. मिळते 4 धावांची आम्ही चौकार. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रायगड स्टार संघ पोहोचतोय तो म्हणजेच 29 वर. 1 गडी बाद. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. यानंतर ऑल इंडिया ओपन हाफ सुरू होणार आहे आणि मला वाटतं दोन्ही संघ इथे दाखल झालेले आहेत. तर आम्ही दोन्ही संघांसाठी नियमांची घोषणा करतोय. तर सर्व संघांनी जरा काळजीपूर्वक वाचा, ऐका आणि त्या बरहुकूम आपला खेळ मैदानामध्ये ठेवण्याची तयारी ठेवा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर तुम्ही बघा ऑल इंडिया ओपनसाठी सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम लागू आहे. LBW देखील ऑन आहे हे लक्षात असू द्या.
ये चेंडू चांगला फटका इथे आकाशामध्ये उंच फटका मात्र क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि दुसरा फलंदाज रायगड स्टार्सने गमावलेला आहे. या ठिकाणी आपण ऑल इंडिया ओपनच्या नियमांचं वाचन मी करतोय. ऑल इंडिया ओपन मध्ये खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंनी कृपया लक्ष द्या. सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम लागू असेल. LBW देखील ऑन आहे. 6 षटकांचे सामने असतील. वेळेनुसार ते कमी जास्त करण्याचा अधिकार आयोजन कमिटीने राखून ठेवलेला आहे. 2 षटकांचा एकच पॉवर प्ले असेल हे लक्षात ठेवा. बॉलिंग लिमिट असणार आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 2-2-1-1 अशा प्रकारे तुम्ही गोलंदाज वापरू शकता. 5वा गोलंदाज वापरल्यास आयोजकांची कुठली हरकत नाही. 6वा गोलंदाज देखील आपण वापरू शकता. मात्र कमीत कमी 4 गोलंदाज असतील. दोन्ही संघांना प्रत्येक इनिंगमध्ये 1 DRS मिळेल. एकच DRS असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चेंडू फुटला किंवा खराब झाला तर पंचांच्या परवानगीनुसारच तो बदलून देण्यात येईल. हे लक्षात ठेवा. पावसामुळे कोणत्याही सामन्यास व्यत्यय आला तर पाऊस थांबल्यानंतर सामना जिथे थांबलेला होता तिथून पुढेच खेळवण्यात येईल. कुठल्याही प्रकारे रिमॅच होणार नाही. इथे एका धावेची नोंद होणार आहे. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 29 धावा 31 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न त्रिफळा उद्ध्वस्त होईल आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का 31 वरती रायगड स्टार्सला. तर आपण नियमांची चर्चा करत होतो. पावसामुळे कुठलाही हाफ रद्द झाला तर रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 5 या दरम्यान हाफ खेळवण्यात येईल. याची संघांनी नोंद घ्या. सामना थांबला तर सामना तिथून पुढे सुरू होईल. रिमॅच होणार नाही आणि पावसामुळे हाफ रद्द झाला तर तो रविवारी खेळवण्यात येईल. आयोजकांसोबत आणि ऑफिशियल सोबत वाद घालू नये. असे केल्यास संघ बाद करण्यात येईल. स्पर्धेमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम हा IPLच्या धर्तीवरच असेल याची नोंद घ्या. ऑल इंडिया ओपन हाफमधील 16 संघातील स्क्वॉडमध्ये असणारे खेळाडू टीम चेंज करू शकणार नाही. स्टुडंट हाफ पुणे हाफमधील खेळाडू ओपन हाफमध्ये खेळू शकतील. हे पण लक्षात असू द्या. त्याचबरोबर खेळाडूंना आयोजकांकडून 15 टी-शर्ट आणि 12 कॅप देण्यात येणार आहेत. तरी सर्व खेळाडूंनी ब्लॅक ट्रॅक आणि शूज परिधान करणे अनिवार्य असेल. प्रत्येक सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर संपूर्ण संघाने हजर राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक इनिंगसाठी पंच 25 मिनिटांचा टायमर सेट करतील. 25 मिनिटामध्ये 5 षटकं संपवणे बंधनकारक आहे. अन्यथा 6व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आत घ्यावा लागेल. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत. हे सगळे नियम आहेत. या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड स्टार्स. 3 आघाडीचे फलंदाज जरी बाद झालेत पण तरी देखील रायगड स्टार्स संघाकडून जो नवीन येणारा फलंदाज आहे तो धावांना घेऊन येतोय असं आपण म्हणू शकतो. औदुंबरच्या वतीने तो चौकार मिळाला आहे रायगड स्टार्स या संघाला आणि धावसंख्या आता 35 वर पोहोचलेली आहे. 35 धावा 3 गडी बाद. पुढचा बॉल विथ विकेट. धीम्या गतीचा बॉल शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला आहे तैनात. बॉलवर पोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करून आता या परिस्थितीला ओळखताना धाव घेण्याचा मोह आता फलंदाजांना होत नाहीये. एका सिंगलवर दोन्ही फलंदाजांचं समाधान झालेलं आहे. धावसंख्या 36 3 गडी बाद. 36 रन्स ऑनवर्ड. लॉस ऑफ विकेट. सूरज हा फ्रेश बॅटर आता स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतोय. दुबरच्या वतीने आतापर्यंत 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालं. विश्वासने हे षटक चांगलंच सांभाळलेलं आहे. पुढचा बॉल हो जाऊ दिला बॉल. कसोटी सामन्यामध्ये असं आपण नेहमीच पाहत असतो की बॉल सोडून दिला जातो. ऑप्शनच्या बाहेरचे बॉल जास्त कनेक्ट करण्याचा विचार फलंदाजांच्या मनात येत नाही आणि तेच करताना सूरज यांना आपण पाहिलं. डॉट आलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातला शेवटचा एक बॉल बाकी. 36 धावा 3 गडी बाद. रायगड स्टार्स पॉवर प्लेमध्ये चांगलीच धावसंख्या उभारली होती रायगड स्टार्सने. पुल केलं. एलिव्हेशन कमी आहे त्याचमुळे धावा सुद्धा कमीच मिळतील. बॉल लॉंग ऑनला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रायगड स्टार्स संघ पोहोचतोय 37 धावा 3 गडी बाद. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. निश्चित चांगली धाव संख्या उभारलेली आहे. सुरुवात चांगली झालेली होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये 19 धावांवर ते रोखण्यात यश मिळाले. पुढे 3 विकेट सुद्धा जंजिरा फायटर्सने काढलेले आहेत. तर बघायचे अतुल
डिंबळेने 14 धावांचं योगदान दिलं, नितीन मांडवेने 10 धावांचं योगदान दिलं, तर ऋषी दवणे मात्र 4 धावा काढू शकला आपल्या संघासाठी. इथे बघतोय आपण सूरज बेद्रे आता फलंदाजीसाठी, तर त्याच्या सोबतीला औदुंबर आहे. औदुंबर सूरज या दोघांना आपण बघतोय पुढच्या 3 षटकांमध्ये. अकूट टप्प्याचा चेंडू, बाउन्स चांगला मिळाला उजव्या बाहेर, अजय पुराणिकला निर्धाव चेंडू. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे क्रिकेट आणि त्यामुळे तो अभ्यास सातत्याने प्रत्येक पर्वानंतर एकमेकांचा होत आहे आणि म्हणूनच अजय पुराणिकला ठाऊक आहे सूरजचा अप्रोच नेमका कसा असेल आणि त्यानुसार चेंडूंची हाताळणी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली जाते. बॉलचा वेग यावेळेस वाढवला होता, अप्रोच जरूर झाला होता सूरज स्ट्रोकसाठी, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. चांगली गोलंदाजी इथे अजय पुराणिक कडून. संगनायक ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या त्यावेळेस संगनायकाने दुसरं षटक स्वतःकडे ठेवलं आणि त्यानंतर परत एकदा अप्रतिम गोलंदाजी, सातत्यानं थोडं थोडं व्हेरिएशन करतोय, मात्र कमालीची गोलंदाजी करत फलंदाजांना जखडून टाकलं इथे रायगड स्टार्सच्या फलंदाजांना. 37 वरती 3. तुमच्या या पर्वाचा खेळ तुम्ही पुढच्या पर्वात कुठल्या कॅटेगरीमध्ये जाणार आहात ते ठरवणार आहे. म्हणून त्याचमुळे कॅप्टन्सी आतापर्यंत प्रत्येक पर्वात अजय पुराणिकची बेस्टच राहिले. स्लोवर वन चेंडू, इथे थोडासा परिवर्तन केलं, उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आणि सुटेल कॅच. झेल सुटणार आहे, कॅच होणं इथे गरजेचं होतं कारण सीमारेषेच्या आतमध्येच होता गौरव. द्विधा मनस्थिती असते की बॉल अडवायला हवा की झेल टिपायला हवा आणि त्या द्विधा मनस्थितीमुळे तो झेल निसटला. डिस्टन्स दूर होतं, ओके आहे, अजूनही 2 फूट बाउंड्री लाईन मागे होती त्याचमुळे झेल टिपला जाऊ शकला असता, पण ते मनात नव्हतं क्षेत्ररक्षकाच्या. दरम्यान धावसंख्या रायगड स्टारची 39. हो, यावेळेस बघा स्कूप करायचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये फाईन लेगला आहे. त्या एक दुर्लक्ष फलंदाजाचं झालं आणि त्याचमुळे परतावं लागते. 4था धक्का बसतोय रायगड स्टार्सला. काय गोलंदाजी राहिलेली अजय पुराणिकची. पहिले 3 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर 4थ्या चेंडूवरती कॅच सुटला, 5व्या चेंडूवरती पुन्हा फलंदाजाला बाद. खूपचा प्रयत्न होता इथे, उजव्याच्या बाहेर आला, मात्र जे टायमिंग यायला पाहिजे होतं, जे परफेक्ट इम्प्रोव्हायझेशन आपण म्हणतो, स्पीडचा वापर करायचा असतो खरं तर स्कूप खेळायचा असल्यानंतर, तो करता आला नाही. स्पीडला त्याने थोडासा विरोध केला आणि त्यामुळे चेंडू हवेमध्ये गेला. फलंदाज बाद होईल इथे. 4था धक्का रायगड स्टार्सला. स्कूप करताना बिलो द बाउन्स तुम्हाला जावं लागते, त्याचमुळे तुम्हाला झुकावं लागते, गुडघ्यावर बॅलन्स करून तो तुम्हाला स्ट्रोक एक्झिक्यूट करता येतो, पण यावेळेस ती वेळ साधता आला नाहीये फलंदाजाला आणि त्याचमुळे ते बाद झाले. अजय सुतार नवीन फलंदाज. उजव्याच्या बाहेर अप्परकट आहे, हवेमध्ये चेंडू जरूर आणि गॅप सुद्धा तिथे मोठा आहे. 4 रन, सुंदर फटका. 43 वरती 4. रायगड स्टार 4 षटकांचा खेळ संपला. सुतार आपल्या संघासाठी स्टार बनतोय आणि त्याचमुळे या 4 धावांची नोंद तो पहिल्याच बॉलवर करतोय आणि जे दडपण वाढत होतं या षटकामध्ये त्या दडपणाला जुगारून तो चौकार त्यांनी शेवटच्या बॉलवर खेचला आणि धावसंख्या 4 षटकां समाप्तीनंतर पोहोचते आता 43 धावा. गडीबाद झाले 4. 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 5व्या षटकाची सुरुवात इथे आता आपण बघणार आहोत. औदुंबर आणि अजय सुतार ही जोडी मैदानामध्ये खेळते, हळूहळू भागीदारी तयार होते. विश्वासचं एक षटक आपण पाहिलं होतं, यश त्याच्या पायाशी रुंजी घालतंय आणि तोच गोलंदाज परत एकदा उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. यावेळेस 1 धाव प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न, थोडंसं फॉर्मलिंग क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धावा इथे मिळतील. धावफलक दाखवतोय 45. 45 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 4 विकेट. औदुंबर आणि अजय हे 2 मधल्या फळीतील फलंदाज आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी सातत्याने ते फटके शोधत आहेत, पण पाहूया गोलंदाज कुठल्या झोनमध्ये अडकून ठेवतोय फलंदाजाला. नेक्स्ट बॉल पुढे आले, संपर्क तितका चांगला नव्हता. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज विश्वास पोहोचले, बॉलवर अडवला जातोय, येतोय हा डॉट. धावसंख्या थांबले 45 वर 4 गडी बाद. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. ऑल इंडिया ओपन पूलची उद्घोषणा होते आणि पहिला टॉस भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध पुणे पोलीस बॉयज. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. भांडूप स्ट्रायकरचे संघनायक आणि पुणे पोलीस बॉयजचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. आत्ताच आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबा. जबरदस्त फॉर्मॅट, 16 संघांचा समावेश ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये आणि आज 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. यष्टीचीच्या स्वरूपात औदुंबरला परतावं लागते आणि निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने रायगड स्टारचा.
तर टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. ज्या दिवसाची आपण वाट पाहतोय, सातत्याने मेहनत आयोजकांची आहे. हा प्लेयर आहेत, येऊ द्या येऊ द्या. ओपन कॅटेगरीचे प्लेयर्स आहेत, येऊ द्या. शरद पारकेकला कोण ओळखत नाही, तो सुपरस्टार आहे शरद. विशालजी कांबळे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या तसेच व्यासपीठावर प्रेमजी करंजकर आणि रोहनजी करंजकर देखील उपस्थित आहेत. सर्व सन्माननीय पाहुणे, सर्व संघ मालक जे ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचे आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण या स्पर्धेत आपला सहभाग घेतलात त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीने आपण तुमचं आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सामन्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. ब्रह्मानंद जे यष्टीरक्षक म्हणून भूमिका निभावतात रायगड स्टार्ससाठी, आता ते फलंदाज म्हणून तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 45, 5 गडी बाद, चांगलं षटक आतापर्यंत विश्वासने हाताळलेलं आहे. चांगलं स्पेल त्यांनी सांभाळलेलं आहे. 3 विकेट्स त्यांच्या नावावर. रिव्हर्स स्वीप खेळले, क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करता येते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4.5. शेवटचा एक बॉल बाकी. 5व्या षटकातला करंट रन रेट 9.52चा. जंजिरा फायटर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये रायगड स्टारची फलंदाजी दिसून आली, पण त्यानंतर पुढच्या 3 षटकांमध्ये थोडेसे हरपलेत फलंदाज. फोर्स केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीयेत. स्ट्रेट लॉंग ऑफला जाईल सीमारेषा पार. कडक षटकार, 6 धावा. 5 षटकं संपले आणि अर्धशतक ओलांडलेलं आहे रायगड स्टार्सने. धावसंख्या पोहोचते 52, गडीबाद झालेत 5. 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 आफ्टर 5. रायगड स्टार्स. रोहन खरात ब्रँड अँबॅसेडर आहेत. महेश नानगुडे हे ब्रँड अँबॅसेडर आहेत प्रहार प्रीमियर लीगचे आणि तो ब्रँड त्यांनी टिकवला. एक गोलंदाज म्हणून भूमिका घेतोय, मिस्ट्री बॉलर आहे. एका बाजूला महेश नानगुडे, उत्कृष्ट स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि दोघं ब्रँड अँबॅसेडर्स प्रहार प्रीमियर लीगचे. त्यापैकी रोहन खरात तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट फॉर युअर परफॉर्मन्स, फॉर युअर टीम. बॉलिंग ट्रॅकवर 6व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर शैलेश येत आहेत. 6वं षटक सुरू झालेलं आहे आणि यानंतर ऑल इंडिया ओपन पूलचा पहिला सामना आपण बघणार आहोत आणि त्याची नाणेफेक देखील आता लगेच होणार आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी धडक जरूर आणि दोघांच्या मध्ये चेंडू परत जाऊन अडवला. दोघांनी 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. तर टॉस होणार आहे या ठिकाणी. पहिला ऑल इंडिया ओपन पूलचा टॉस पुणे पोलीस बॉईज विरुद्ध भांडूप स्ट्रायकर्स. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्लेइंग 11 आपल्याला देणं बंधनकारक आहे आणि प्लेइंग 11 देत असताना इम्पॅक्ट प्लेअरच्या रूलसाठी आपण प्लेइंग 11 मध्ये 4 सबस्टिट्यूट खेळाडूंची नोंद करणं गरजेचं आहे आणि त्या 4 सबस्टिट्यूट खेळाडूंमधूनच आपल्याला एक खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये खेळवता येईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळं 11ची यादी देत असताना 15ची यादी देणं आता गरजेचं आहे. जे 15 टी शर्ट तुम्ही घेणार आहात त्या सगळ्या 15 खेळाडूंची यादी द्या आणि इतर जे खेळाडू आहे 4 खेळाडू जे 11 व्यतिरिक्त ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपल्याला वापरता येतील. इथे फलंदाज बाद होतो, एक धक्का बसतोय. 54 वरती 6 रायगड स्टार. 6व्या षटकामध्ये शैलेश बोराडे. शेवटचं षटक अत्यंत प्रभावी आहे. या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बघतो. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यानंतर पुढे विकेट मिळाली आणि त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू. सुतार पाहूया, सातत्याने प्रयत्न करतायत. मागच्या 2 चेंडूंमध्ये त्यांनी फटके सजवले होते पण हा डॉट आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढे आले आणि बॉलला पुढे पाठवला थेट मैदानाच्या आर पार, सीमा पार. कडक बेधडक बॅटिंग अजय सुतारची. ठरतोय सुपरस्टार षटकार. अजय सुतार खर तर त्याचा नंबर इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये आता यायला हरकत नाही. ज्यावेळेस टीमला गरज असते त्यावेळेस तो गोलंदाजी टाकतो आणि अप्रतिम टाकून टीमला जिंकून देतो. फलंदाजीची वेळ आली त्याच्यावरती तो 7व्या 8व्या क्रमांकावरती येतो. मात्र तिथे सुद्धा टीमला मजबूती देण्यासाठी प्रयत्न करतो आणि इथे पाहिलं आपण एक सुंदर असा फटका त्याच्या बॅट मधून षटकार ठोकताना अजय सुतारला. पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील अगदी काही चेंडू शिल्लक आहेत. उजव्या बाहेर इथे खर तर ओढून मारण्याचा प्रयत्न केला चेंडूला आणि त्यामुळेच उंची मिळाली. अजय सुतार बाद होईल. 7वा धक्का रायगड स्टार्सला.
ताकद होती, एलिव्हेशन होतं, डिस्टन्स कमी राहिलं, बॅटचा फेस वर गेला आणि त्याचमुळे हार्डलेनच्या बॉलला जर अपरकट केलं असतं, कट केलं असतं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं असतं तर फायदा झाला असता. पण त्यांनी काऊ कॉर्नर लॉंग ऑन क्लिअर करण्याचा उद्देश मनात बाळगला आणि तोच प्रयत्न फसला आणि त्याचमुळे झेल देऊन सुतार यांचा खेळ संपलेला आहे. अजय सुतार गरज होती इथे, एक षटकार जरूर आला, मात्र पुढे तोच वेग कायम ठेवताना अपयश आलं. आणि बघूया आपण आता परत शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना 8व्या क्रमांकाचा फलंदाज, 9व्या क्रमांकाचा फलंदाज आता फलंदाजीला येईल. एक सुंदर असा कॅच घेतलेला देखील आपण पाहिला. पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हर तिथे नाही पोहोचू शकत चेंडूच्या खाली. अनिकेत, याबरोबरच 2 धावा होत आहेत का पूर्ण? नक्कीच नाही. 8वा फलंदाज बाद होईल. रायगड स्टार 61 वरती 8 आणि डावाची समाप्ती होईल. 62 वरती 8 असतील इथे. रायगड स्टार 62 फॉर 8 विजयासाठी 63 धावांचं आव्हान जंजिरा फायटर्सला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. थर्ड सेमीफायनल ऑफ स्टुडंट लीग. लक्षात घ्या, आपण टॉस जो आहे तो नवीन लिंक दुपारी चालू करणार आहोत, तेव्हा फ्रेश टॉस हा सामना संपल्यानंतर होईल. लक्षात घ्या, जो ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचा टॉस आहे पहिल्या सामन्याचा, हा सामना संपल्यानंतर टॉस होईल. थँक्यू. आणि लगेचच हा सामना संपल्या संपल्या ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचं क्रिकेट पुढच्या 5 मिनिटात चालू होणार आहे. याची देखील दखल प्रेक्षकांनी घ्यायची आहे. तर पुणे पोलीस आणि भांडूप स्ट्रायकर्स आपण तयारीत राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर होईल टॉस. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती. आपण सगळेजण पाहतोय सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी पुणे आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2025 12वं पर्व इथे आपण पाहिलं तर संपन्न होतं. आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आजचा 3रा दिवस तो देखील आपण इथे संपन्न होताना पाहतोय. दुपारचं सत्र आपण पाहतो आणि दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झालेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षक, खेळाडू सर्वांचं पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीगच्या 12व्या पर्वामध्ये आम्ही करतो आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जात आहेत सुन्नर भूषण, शिवनर भूषण, आदरणीय मनोजजी बेल्लेकर सर आमच्यासोबत त्या ठिकाणी जोडले जातील. आणि इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहणार आहोत. ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल सचिन ढवळेच्या बुक स्टॉलच्या माध्यमातून जे बुक्स आपण पाहिलं तर सातत्याने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे देखील काय ॲडव्हर्टाइजमेंट आपण पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या बुक्स ते देखील आपण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्याचप्रमाणे अनेक ऑनलाईन बॅचेस असतील. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कज्ञानशास्त्र यांचे देखील आपण पाहिलं तर काही बुक्स देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर काही सरावाच्या बेसिकच्या आणि PYQच्या देखील काही नोट्स देखील आपण या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला होते सुरुवात, सामना देखील आपण पाहिलं तर होते सुरू. पंच कळवत आहेत लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला होती सुरुवात.
तर अतुलच्या हातामध्ये पहिला चेंडू आणि निश्चितप्रमाणे स्ट्राईकला अजय नॉटॉकच्या बाजूला उमेश याला आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्रेसष्टचा पाठलाग. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलंय खूप चांगला चेंडू होता. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय खूप चांगला होता. टप्पा पडला थोडा उजवीच्या बाहेर जाताना पहिला सुद्धा मिळाला आणि एनिमेशन खूप छान होतं गोलंदाजाचं. पहिला चेंडू डॉट. अतुलची गोलंदाजी आपण पाहतो आणि पहिल्याच बॉलवरती एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर टाकला होते. अजयला थांबवले आणि खरं तर एक चांगली स्ट्रॅटेजी इथे आपण पाहिलं तर बनवत गोलंदाजी करताना पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक. ओव्हरपी चेंडू होता सरळ बॅटनं समोर खेळलाय. टिप लॉंग ऑन सीमा पार. चेरन मॅक्सिमम षटकार. खूप चांगला चेंडू होता निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी समोरच्या बाजूला चेंडू पडला गेला आणि त्याचा एक खरपूस समाचार या ठिकाणी घेताना आपण निश्चितप्रमाणे पाहिले. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिले तर इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिले तर पुढे जातोय. म्हणून सर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहिले तर इथे अजय आणि उमेश कडनं खेळला जाते. पहिल्या चेंडूत आपण पाहिले तर धाव घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिले तर कोणत्याही प्रकारे झाला नाही. त्यानंतर एक षटकार येतो आणि एक सिंगल देखील आपण पाहिले तर येते आणि स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. आता उमेशला आपण पाहणार आहोत स्ट्राईकला. यावेळेस उमेशच्या बॅटमधून सुद्धा हलक्या हाताने चेंडू टाकला. तिथे क्षेत्ररक्षक याची उंची थोडीशी कमी पडताना पाहायला मिळाली. 66 कव्हरला चेंडू जो खेळला गेला होता तिथे क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल निश्चितप्रमाणे मिळेल आणि धाबा धावसंख्या 8. उत्तम सर तसं आपण पाहिलं तर जंजिरा फायटर आणि त्यांच्याविरुद्ध रायगड स्टार यांच्यामध्ये जे काही क्वार्टर फायनलची लढत आपण भरूया यातला जिंकणारा हा सेमीफायनल निश्चितप्रमाणे मजल मारणार आहे. विशेष 12 टीममधून सुपर 8मध्ये पोचले हे संघ ज्या आहेत आपली आपली ताकद निश्चितप्रमाणे आजमावत आहेत. यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथं अगदी आपण पाहतोय चेंडू निर्धाव आलाय. धाबलक स्थिर आहे. धाबा धावसंख्या 8. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात प्रगतीपथावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन इथे आपण पाहिलं तर दोनच खेळाडू बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आपण पाहिलं तर तैनात आहे. त्यामुळे एक चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळीचा चेंडू तर टीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर एक चांगला फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. गॅप मोठा चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. गॅप यावेळेस अगदी सापडला गेला आणि अगदी आपण पाहतोय की चेंडूचा टप्पा बसा जसा पडला गेला तसा थोडासा अगदी आपण पाहिलोय रूम बनवला आणि गॅपमधून इतका सुरेख देखना फटका पाहायला मिळाला. सौंदर्य ज्या फटक्यामध्ये पूर्णपणे भरलं गेलेलं होतं असा फटका अगदी आपण पाहिलाय आणि त्याच्यावरती शेवटच्या चेंडूवरती चौकार येत आक्रमकता काय आहे हे परत एकदा आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे षटकाची सुद्धा समाप्ती झाली. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले तर संपन्न होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जंजिरा फायटर संघ आपण पाहिले तर धावपल कोत्या आणि स्कोर कार्ड होती बनवते. बिनबाद 12 धावा त्या मात्र धावपल कोत्या एकही विकेट गमावली नाही. विदाऊट लॉस 12 धावा. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट दोन्ही बॅटरकडनं आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. डवकरतीचा आणि उजव्या हाताचा बॅटर तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतोय. धावपल कोती 12 धावा. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर इथे संपलं आणि षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर इथे सुरू होते. कारण रन रेट देखील आपण पाहिलं तर मनोज सर 12 धावा आणि रिक्वायर्ड रन रेट 10.20. सुरुवात खूप चांगली झाली जंजिरा फायटर या संघाकडून आणि टीमचं नावच फायटर आहे. त्यातल्या त्यात जंजिरा म्हणजे शिवकालीन इतिहासाला हा गडकोट किल्ला जर आठवला गेला. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिला फुल टॉस होता खेळला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू सीमारच्या वर फरार. 4 रन चौकार. सुंदर फटका देखील आपण पाहतोय. 38 सर्कलला भेदत चेंडू आपण पाहिलं तर ऑफ साईडला कव्हरला आपण पाहिलं तर एक चांगला फटका इथे खेळलाय आणि त्यावरती एक चौकार देखील आपण पाहिलं तर येतोय. या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साईड. चौकार षटकार षटकार चौकार ते मात्र खेळावं लागतील. त्यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिला सूरजचा पहिला चेंडू होता जोही फुलटॉस पडला गेला आणि फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहिला सरळ अगदी आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने हा ढकलला गेला. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पण तो टायमिंग अतिशय सुरेख पाहायला मिळाला. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडूची फेकी उशीर आहे. एक सिंगल आरेमात आली आहे. हे क्रिकेट खूप चांगलं आहे. एक मोठा फटका आलाय ना सिंगल काढून देऊ. अजयला स्ट्राईकला आणलं जाईल. त्याचं कारण आहे अजयच्या बॅटमधून आलेला एक षटकार एक चौकार पहिल्या षटकात हे विसरू शकत नाही आपण. 17 धावा आहेत आता. अजयला देखील आपण पाहतो बॅटिंग करताना 5 चेंडू आणि 11 धावा.
उमेश बॅटिंग करतायत 3 चेंडू 6 धावा. सूरज भेद्रे इथे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. 2 चेंडू टाकलेत 5 धावा खर्च करतात. एक चौकार एक सिंगल या षटकात देखील आपण पाहिले तर इथे बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय चंजिरा फायटर्स संघ बनवते. बिनबाद 17 धावा. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप करतायत. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतात. गोलंदाजच्या मेरिटनुसार फलंदाजी देखील इथे करतायत. यावेळेस अगदी आपण पाहिलंय अजयला का आणायचं स्ट्राईकला, तर यासाठी आणायचं होतं. चेंडू पाठवला मिड विकेटला. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या प्रेक्षक गॅलरीत आलाय खणखणीत षटकार. अजयकडे आपण पाहिलं तर प्रचंड ताकद आहे, प्रचंड नजकत आहे. अगदी आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स केली, आपण पाहिलं तर शरीराला पूर्णपणे रोल केलं आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर मिड विकेटच्या टोक्यावरतून एक बिग हिट, एक बिग ब्लास्ट षटकार देखील आपण पाहिलं तर येतोय. नक्कीच अजयच्या बॅटमधून ज्या ज्यावेळेस अगदी फटके आलेत ना, ते सगळे सौंदर्य होत त्या फटक्यान. पहिल्या षटकार अगदी आपण पाहिला समोरच्या बाजूला खेळला, कव्हरला एक चौकरा आला होता, तोही पाहण्यासारखा होता. यावेळेस चेंडूची उंची थोडीशी कमी पण होती. यावेळेस परत एकदा अप्पर कट, चेंडू पोहोचला जाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा खात 4 रन चौकार. अजयची बॅट आता थांबायला तयार नाही. जिकडे तिकडे चोहीकडे या मैदानाच्या चहूबाजूला तो इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करू लागलाय. मैदानाच्या चौपेर तो फटकेबाजी करतोय. अजय पुराणिक संघाचा संघनायक, टीमचा कॅप्टन इथे आपण पाहिलं तर तुटून पडलाय. धावा बनवतोय, धावा गोळा करतोय आणि जबरदस्त फलंदाजी करतोय. धाबा धावसंख्या अगदी आपण पाहिली तर आता 27 वरती धापले की 27 मधल्या 21 धावा एकट्या अजय पुराणिकच्या आहेत. काय आक्रमकता ठासून भरलेले. 63 धावासंख्येचा पाठलाग करत असताना 10 चेंडू 27 धावा आतापर्यंत आलेले आहेत. परत एकदा वा अजय वा, अजय पुराणिकच्या बॅट मधून चेंडू पोहोचला परत एकदा मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर षटकार. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले देखील स्क्रीनवरती पाहू शकाल. 33वा धावफल कोणता आहे. चेंडू देखील आपण पाहिलं तर जसा टाकला ना तसा मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडूला मात्र पाठवले ऑन साइड मिड विकेटच्या डोक्यावरतून. एक मोठा प्रहार आणि षटकार मैदान ती वसूल करतोय. अजय पुराणिक संघाचा संघनायक, टीमचा कॅप्टन, टीमचा नेता इथे जबरदस्त बॅटिंग करतोय. फलंदाजीतून आणि गोलंदाजीतून अजय पुराणिक आपण पाहिलं तर कमाल धम्माल बेमिसाल इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजय पुराणिकचा इतिहास आहे. अजय पुराणिकचा पर्व 8वं, पर्व 9वं, पर्व 10वं विजेता आहे. 11व्या पर्वात सेमीफायनल खेळलेला आहे आणि 12व्या पर्वात क्वार्टर फायनल खेळतोय. सीमेला पोहोचणार का, प्रश्नचिन्ह आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 25 चेंडू आणि 30 धावांची गरज देखील आपण पाहिलं तर विजयासाठी. चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर आता फार कमी होते. त्यामुळे बॅटिंग करणारी टीम पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप देखील चांगल्या प्रकारे करताना पाहायला मिळते. अजय बॅटिंग करतात 8 चेंडू 27. उमेश बॅटिंग करतात 3 चेंडू 6. इथे समोरच्या बाजूला परत एकदा गॅप खूप मोठा आहे, एक टप्पा खात, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मनोज सर. अजय आता थांबायला तयार नाही. अगदी त्यानं टॉप गिअर टाकलाय की काय आणि सुरुवातीच्या षटकात तो प्रतिस्पर्धी टीम वरती तुटून पडलाय. षटकार चौकार चौकार षटकारांचे फटाके तो मैदान ती फोडू लागलाय. अजय पुराणिकच्या बॅट मधून जेवढे फटके आलेत हे चौफेर आहेत. आपण मिड विकेटला फटके पाहिलेत, लॉंग ऑनला पाहिलेत, कव्हरला फटका पाहिलाय, एक्स्ट्रा कव्हरला अगदी आपण पाहिलाय. 2 जागा राहिल्यात, एक थर्डमॅन एक फायनल लीग. बाकी सगळ्या ठिकाणी मात्र अजय पुराणिकची फटकेबाजी अगदी आपण पाहिली. 2 ओव्हर संपल्या. बिन बाद 37 धावा, 24 चेंडू 26 धावा. आणि एक सूचना आहे, हा सामना संपल्याबरोबर ऑल कॉमेंटेटर्स, अंपायर्स आणि स्कोरर, ऑफिशियल टीम कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण लगेच जायचंय. एक छोटीशी मीटिंग आहे आपली आणि याच्यानंतर जे नियम आपल्यापर्यंत जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवायचे. त्यामुळे ऑल इंडिया ओपनच्या ज्या मॅचेस सुरू होणार आहेत
त्यासाठी आपली एक छोटीशी मीटिंग असेल 2 मिनिटाची. मॅच संपल्याबरोबर 1 मिनिटाच्या आत कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. थँक्यू. सूचना समाप्त. जाऊया मैदानाच्या आत. नितीन मांडवे. तिसरं षटक देखील आपण पाहिले तर करतात नितीन मांडवे. एका बाजूला पाहिलं तर दोन्ही कॅप्टन आता एकमेकांच्या समोर आहेत. संघनायक टू संघनायक. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात, परंतु गॅपमध्ये चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. 4 रन चौकार. अजय पुराणिक. आपण काही पौराणिक गोष्टी पाहतो ना, त्या पौराणिक कहाण्या ऐकताना जेवढी मजा वाटते ना, तेवढी अजय पुराणिकची फलंदाजी पाहताना मजा पण येते. म्हणजे ओढ लागली जाते एखाद्या गोष्टीची ना, तशी ओढ लागली गेली. इथं अजय पुराणिक ज्या स्ट्राईकला आलाय, या अजयच्या बॅटमधून षटकार चौकारांचीच बोलीभाषा आहे. परत एकदा अजय पुराणिकच्या बॅटमधून परत एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गया दर्शक. दर्शक बन गए दिवाणी. प्रत्येक गोलंदाजावरती आपण पाहिलं तर तुटून पडतं आणि प्रत्येक गोलंदाजावरती आपण पाहिलं तर इथे आक्रमण केले. सुरुवातीचे तीनही गोलंदाज जे स्ट्रायकर गोलंदाज आपण पहिल्या षटकात P1 करणारा पाहिला, P2चं षटक हाताळणारा पाहिला आणि त्यानंतर फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन बदललं. तिसऱ्या षटकावरती नितीनवरती कॅप्टनवरती देखील हल्ला चढवलाय अजय पुराणिकनं. परत तिथं फुलटॉस आहे. कॅपर चेंडू भन्नाट वेग. तिथं क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली आणि दुसऱ्या धावसंख्यांचा प्रयत्न, परंतु दिलेला नकार आहे. धावफलक इकडे पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आहे 2.4. षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलक 49 पैकी अजय पुराणिक 12 चेंडू 42. जबरदस्त फलंदाजी करतोय अजय पुराणिक. उमेश आता स्ट्राईकला. फुल टॉस चेंडू होता, स्लोअर वन चेंडू होता, गती परिवर्तन करून टाकला आणि तिथे लेफ्ट हँड बॅटरला रिव्हर्स स्विचिट अटेम्प्ट करायचा होता, फटका खेळायचा होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तो इथे आपण पाहिलं तर असफल ठरतोय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू टाकलाय नितीननं. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू उंची घेतोय, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. सेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला विकेट चोल पतन. पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तरची भागीदारी सुरू होती ती इथे ब्रेक होते. उमेश बाद. सूरजने टिपला चेल. पहिली विकेट. पहिला फलंदाज झेलबाद. 49 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. उमेश याच्या रूपाने खूप चांगला झेल होता. उंची खूप पाहायला मिळाली आणि सूरज याच्या माध्यमातून सोपा झेल होता आणि त्या सोपा झेल सुरीने घेताना आपण अगदी आपण पाहिलं. पहिली विकेट आली आहे. 49 धावा धावफलकावरती असताना 63 धावा बनवायच्या आहेत. 3 षटकं संपलीत 49 झाल्यात, म्हणजे अजूनही 18 चेंडू बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे ते असणार आहे. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की UPSC MPSCचे जे काही एक्झाम निश्चितप्रमाणे असतात त्यांचं असणारं मार्गदर्शन सचिन ढवळेंच्या माध्यमातून, त्याबरोबर सचिन ढवळे सर यांची संपूर्ण टीम, ह्या ज्या गोष्टी अगदी आपण पाहतोय. पण नुसत्या याच विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेटची स्पर्धा न भरवता खास करून ऑल इंडिया ओपन टीम सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिल्या मिळत आहेत. अजयच्या बॅटमधून परत एकदा पलीकडच्या पहाडावरती खेळलेला हा षटकार आहे. अजय पुराणिक आपण पाहिलं तर थांबायला तयार नाही. त्यांना अजय सुतारवरती देखील आक्रमण केले. आपल्या नावकऱ्याला देखील एक षटकार तो इथे मात्र ठोकताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग मैदान ती पाहायला मिळते. गोलंदाज आहे अजय सुतार आणि अजय पुराणिक अजय सुतारवरती करतोय वार. 48 धावा नाबाद आहेत अजयच्या. यावेळेचा चेंडू बॅट होती नाहीये. कमबॅक केले अजय सुतार याने. अजय पुराणिक याच्यासाठी अगदी आपण पाहतोय चेंडू डॉट जायला, म्हणजे एक एक चेंडू डॉट जाणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यात थोडंसं यश आलंय असं म्हणजे हरकत नाहीये. चेंडूचा टप्पा उजवीटीच्या थोडासा बाहेर होता, खूप सफल झाला आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय फटक्यामध्ये सफलता पाहायला मिळाली नाही. हलक्या हाताने चेंडू कल्लाय. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय आणि एका धावसंख्येनंतर धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या आहे 1 गड्याच्या मोबाईलमध्ये अब तक 56. अजय पुराणिक आपण पाहिले तर बॅटिंग करतोय. मनोज सर 15 चेंडू 49 धावा, परंतु सगळ्या प्रेक्षकांची मनं असल्यानं या मॅच मध्ये जिंकलेले आहेत.
यावेळीचा चेंडू होता, टप्पा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पंच कळतायत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. अजय सुतारचा चेंडू होता ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल देखील आलाय. फुल टॉस चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, चेंडू हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात. टेकन व्हेरी गुड कॅच, ऑन साइड मिड विकेटला टिपलाय चेल. फलंदाज क्रमांक 2 इथे मैदानात येतोय झेलबात. संकेत गोल अगदी आपण पाहते फलंदाज होता आणि फुलटा चेंडू हळुवारपणे खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे एक सुप्पा झेल होताना पाहायला मिळाला. दुसरी विकेट आली आहे, परंतु विकेट जरी येत असतील पण ही गोष्ट आपण विसरू शकत नाही की अजयने जो डाव सांभाळलाय, अजयने आतापर्यंत जी कामगिरी केली ती अतिशय अफलातून आहे. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलक 3.4 षटकात आतापर्यंत 57 आहे आणि 57 पैकी 49 धावा 15 चेंडूत अजय पुराणिकचे आपण पाहतोय. उर्वरित 14 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. अमोल आलाय निबाटर. यावेळीचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिले तर इथे केलेला पॉइंटला आपण पाहिले तर एक चांगला फटका आपण पाहतोय. 38 सर्कल मधून चेंडू डीप पॉइंटला जाईल तोपर्यंत एक सिंगल पळून पूर्ण केले जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. जंजिरा फायटर संघ आपण पाहिले तर धावांचा पाठलाग करताना बनवतोय 2 गडी बाद 58. शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 5 धावा. हळुवारपणे चेंडू या दरम्यान जो खेळलाय आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि अजय पुराणिकसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. 16 चेंडू नाबाद 50 धावा. म्हणजे टीम जर अगदी आपण पाहिली जंजिरा फायटर, टीमचं नाव आहे जंजिरा आणि जंजिराचा असणारा कोहिनूर हिरा नाव अजय पुराणिक आहे. 50 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय. अर्धशतक देखील आपण पाहिलं तर इथे पूर्ण करतोय. बॅट उंचावत देखील तो प्रेक्षकांना आपण पाहिलं तर इथे अभिवादन करतोय. 16 चेंडू आणि 50 धावा तो इथे बनवताना पाहायला मिळतोय. अजय पुराणिक संघाचा नेता कसा असावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण अजय पुराणिकने इथे मैदानात दाखवलेलं आहे आणि दिलेलं आहे. अजय पुराणिक जे अर्धशतक पूर्ण करतो त्या अर्धशतकासाठी आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून 5000 एकदा जोरदार टाळ्या. इथे अगदी आपण पाहतोय जोरदार फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे, क्षेत्ररक्षक खूप चांगले, एकच धाव येते आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाने 60वी पूर्ण केली, अजून बनवायच्या 3. म्हणजे नुसत्या स्पर्धा भरवलेल्या आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय सचिन ढवळे सर, तुम्हाला जेवढं तुमचं कौतुक करतो तेवढं कमी असेल. म्हणजे सर, विद्यार्थ्याने प्रगती करावी हे तुमचा ध्यास आहे, पण प्रगती झाल्यानंतर त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप कशी द्यावी हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. नुसतं शिकून चालत नाही, तर त्या खेळाडूच्या पाठीवरती, त्या विद्यार्थ्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप सुद्धा आपल्या माध्यमातून दिली जाते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अजय पुराणिकने मात्र अर्धशतक पूर्ण केलं, क्वार्टर फायनलला पूर्ण केलंय, म्हणून 2 नाही 5000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने तिथं क्षेत्ररक्षक आहे, सिंगल देण्याच्या प्रयत्नात अमोलला परतावं लागेल. इथे भांडूप स्ट्रायकर्स आणि पुणे पोलीस बॉईज स्क्वॉड आपलं द्या आणि टोटल टीम माझा आदर राहा. टोटल टीम तुम्ही इतरत्र कुठे बसला असाल, सूचना प्लेयरला परत केल्या जाणार नाहीत, खेळाडूंना केल्या जाणार नाहीत. टीम भांडूप स्ट्रायकर्स आणि पुणे पोलीस बॉईज मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गणेश कापसेला आपण पाहणार आहे. 9 चेंडू 3 हा सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवायच्यात. 60 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट जंजिरा फायटर संघानं आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना इथे गमावल्या गेल्यात. 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतो रायगड स्टार टीम कडनं. गोलंदाज इथे मैदान होती. 9 चेंडू 3 बॅटिंगसाठी गणेश, तर नॉन स्ट्राईक एंड होते आपण पाहतो अजय. इथे चेंडू देखील आपण पाहिले तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चुकी करते, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत धावा पळून पूर्ण होत आहेत.
धावपल कोते आणि स्कोर कार्ड होती आकडे आपण पाहिले तर इथे बदलत आहेत. 3 विकेट गमावल्यानंतर धावपल कोती 61 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 8 चेंडू 2 धावा. जंजिरा फायटर ज्या पद्धतीने आक्रमण करत होता की असं पटकनी सामना संपेल, लवकर सामना संपेल, पण रायगड स्टार आहेत, अजून झुंजावं लागतंय हे तितकंच खरं आहे. यावेळेस मात्र विजयी फटका आलाय. चेंडू बसते मिड विकेटला, सीमा रेषाच्या बाहेर आणि सेमीफायनलला प्रवेश केलाय जंजिरा फायटर्स. कॉंग्रॅच्युलेशन. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण कौतुक करू. अजय पुराणिक 18 चेंडू 57. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिले. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. MS धोनी स्टाईलनं सामना इथे फिनिश करतोय, मॅच फिनिश करतोय, सामना आपल्या संघाला जिंकून देतोय. मास्टर माइंड कॅप्टन कूल अजय पुराणिक या मॅच मध्ये पुन्हा एकदा छाप सोडतोय आणि पुन्हा एकदा आपल्या टीमला सेमीफायनलला तो मात्र घेऊन जाताना पाहायला मिळतोय. सामना इथे संपलेला आहे, मॅच पूर्ण होते, मॅच कंप्लीट होते. यानंतर प्रेक्षकांना सांगू इच्छितो तो ऑल इंडिया ओपन हाफ यानंतर सुरू होताना पाहायला मिळणार आहे. ऑफिशियली सगळ्या टीमला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क करा. अंपायर्स, कॉमेंटेटर, स्कोरर, संपूर्ण ऑफिशियली टीम आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 1-2 मिनिटाची टीम मीटिंग इथे आपण पाहिलं तर कमिटीच्या सोबत होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑल इंडिया ओपन हाफ तो देखील आपल्याला इथे सुरू होताना पाहायला मिळणार आहे.